शेतकऱ्याचे हुशार राहते तो ह्याला रस्ते करा येत नाही आता जोरदार आत्महत्या करण्यासाठी गेला नाही हे पोलीस बांधवांवर त्याला प्रयत्न केला दाखव एवढ्या पोलीस आहेत एकाला वाचवलं नाही नाही जमत आम्ही मान्य तुम्ही चर्चा करू बरोबर आहे 100% एक माणूस नाही बरं सगळे बोलत एक माणूस मरून नाही जा तू तिकडेच बघा उद्या नाही जाऊ द्या हो बस माझी पहिली 10 एकर घेतली म्हणू द्या हो धर धर सम्राजीवर गेलो चालणार ना नांदेडवर गेलो सगळं माहिती आहे बरोबर साहेब काय अडचण आहे तुम्हाला करा ना तुम्ही रोड तसं नाही मग मरतो नाही ती कोणता ते नायब साहेब त्याच्या मायलावर राहतो ती बी म्हणतो मोबा कसं करायचं लिगली हा त्याच्या का बापाच्या घर जायला मग कशाला मायला एवढा प्रोटेक्शन सगळं बसून पाना पाण्याच्या मेलं तर कोण जबाबदार आहे त्या मायचं भोगवारावर काय आणणार मग कशासाठी लावलंय हे असलं एवढा हा काय कळच ना बघापासून आहे गावरण काय ऐकून मित्र खाली आता झाली चर्चा चालू आहे काय बोलायचं साहेब सगळे चर्चा झाली आहे 4-5 वेळेस बैठका झाल्यात मॅडम संकट अजून काय बैठका घ्यायच्या अजून इथं बोलणं झालंय मग तवळ्यावर बसून सगळं
मुजुता देणार नाही. इथले नाही जमीन कमवायला काय दिलं जाईल? त्याला बोलवा चुकून जाईल आणि पुन्हा उतरवायचं येर दादा खाली ये ना भैया आता खाली झालं चर्चा चालू ये खाली एवढे माणसं सांगत आपले ये खाली प्रार्थना मान्य झाले ये कोण ये खाली आम्ही काय म्हणालो मग ये काय नाही अधिकारी 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 सांगा नाव सांगा तुमचं नाव सांगा जनता अडचण आहे तुम्हाला रस्ता न्यायचा आहे ना आमचे विरोध नाही पण आम्हाला काय देणार आहे? आम्ही आमची भूमिहीन होणार आहेत आम्ही उद्या. आमचं पुनर्वसन कसं करा बागायती जमीन आहे 2-4 एकर माझी 13 एकर जमीन चालली सगळी आमचं बी ऐका की तुम्ही शासनाच्या पूर्ण भूमिहीन मग आता आमच्या पाईपलाईन काय करणार पुनर्वसनाचं मी सोडू ना मुंडे साहेब. यांची गुंडापूर जमीन दहा जात एकर नाही जमीन दिली शासनाला मला तुम्हाला. काय म्हणायचं तुम्ही त्या दिवशी बी कलेक्टर मॅडमने आम्हाला बोलवलं आम्ही सांगितलं की तुम्ही शासनाला कळवायचं पुनर्वसन कसं करणार आम्हाला बरं कळवत द्या असं पुनर्वसन करणार आहोत. मग ते आम्ही ठीक आहे म्हणू चांगले अगर आणि मागू वाढू आमच्या मागण्या पूर्ण दावा घेतलाय बघा डेरे साहेब दावा घेतलाय बरं चर्चा चालू चर्चा चालू निघालाय थांब मार्ग निघालाय थांब साहेब ऐका ना एक मिनिट सर एक मिनिट हे बघा पाण्याचा प्रश्न सगळे प्रश्न पाईपलाईन येतात जावं लागतं बर्दापूरला जायचं तिथून यायचं पलीकडे कुठे यायचं तिथून मध्ये रस्ता असावा लागला शेतात येता येईल ना तसं नाही देतात ते शेतकरी. तुम्ही देऊन बसता जमीन. पाणी पावसाचं पण लगेच करा ते दाखवा नाही बघू करा ना करा लगेच करा बघा ते लाईट पण कांबळे साहेब रस्ता बंद झाला की जायला पलीकडे सोमवार कांबळ्याला काय लागलंय वजन इथं आहे इथं बसले साहेब ओ साहेब इकडे या ओ साहेब साहेब माणसं बोलायचं तुम्हाला इकडे उभं राहा, इकडे माणसं बोलायला तुम्हाला सुद्धा कधी घेऊन मरते लोक तुमच्या सही सांगू नका आदेश आले म्हणून सांगू नका वेतन आयोग आहे आम्हाला कळते आदेश 7वा वेतन आयोग सहित तुम्हाला घेऊन जातात सोपं नाही एवढं मुख्यमंत्री म्हणते सहमती नाही इथं दब जबरदस्ती. मुख्यमंत्र्यापर्यंत नाग वाटू द्या. आम्हाला नाही का प्रोटेक्शन द्यायचं तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन नाही द्यायचं आम्हाला नाही का द्यायचं आणबंदा म्हणजे तुम्ही कसं म्हणायला लागले आम्ही नाव का प्रोटेक्ट आम्ही नाव का पब्लिक आम्ही पब्लिक नाही का आम्हाला नाही का प्रोटेक्शन आता हे म्हणाले ह्याला पण प्रोटेक्शन द्यायचं तुमचं काम नाही का प्रोटेक्शन द्यायचं दुसऱ्या एकाला द्यायचं प्रोटेक्शन आहे का सगळ्यासाठी पोलीस तुमचं काम आहे न्याय निवाडायचं हो आता शिंदे साहेब तुमचं काम आहे कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे तुम्ही बिलकुल आम्हाला प्रश्न सोडवा
तुम्ही विनाकारण तुम्ही त्यांना प्रोत्साहन कशाला द्यायला लागले? करतो पण असं कसं प्रोत्साहन तुम्ही द्यायला लागले? आता आम्ही ह्याला प्रोत्साहन देतो तुमच्या अडचणीला जमिनी देता का पुन्हा विचारलं पाहिजे कशी होती आपल्याला तुझी वाट नाही म्हणजे तुझी वाट गेली रोड खाली